रत्नागिरीमध्ये कदम कुटुंबियांवर काळानं अक्षरशः घाला घातलाय। अवघ्या 4 तासांच्या अंतरानं 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये कदम कुटुंबियांवर काळानं झडप घातली। खेडला राहणारे प्रवीण कदम हे त्यांची पत्नी प्रियांका आणि मुलगी धनश्री हे तिघे जण आज सकाळी 7:30च्या सुमारास रिक्षातून रत्नागिरीकडे चालले होते आणि धनश्री सीईटीचा पेपर देण्यासाठी निघाली होती। पण संगमेश्वर जवळ समोरून येणाऱ्या 4 चाकी गाडीनं रिक्षाला जोरदार धडक दिली। ह्यात अख्खी रिक्षा उद्ध्वस्त झाली आणि मुलगी धनश्री कदम जागीच ठार झाली। या अपघातानंतर धनश्रीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला। तिथून दुपारी 12च्या सुमारास 4 चाकी गाडीनं कदम कुटुंबियांना धनश्रीचा मृतदेह घेऊन खेडकडे परतत होते। त्यांची गाडी हातखंब्याजवळ पानवल गावाजवळ आली असता रस्त्यावर उभा असलेल्या जेसीबी ह्या कारवर कोसळला आणि ह्या दुर्दैवी अपघातात वडील प्रवीण कदम आणि आई प्रियांका कदमही जागीच ठार झाल्या। त्याशिवाय नरेश देवरुखकर यांचाही या अपघातात मृत्यू झाला। केवळ दैव बलवत्तर म्हणून कदम यांचे मित्र उमेश शेट्टी या अपघातातून थोडक्यात बचावले। मुलीचा मृतदेह आणताना तिच्या आईवडिलांचाही दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। मृत्यूचं जणू कदम कुटुंबाचा पाठलाग करत होता अशी हळहळ व्यक्त केली जाते। आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून। प्रणव, अतिशय वाईट आणि दुर्दैवी अशी घटना रत्नागिरीमध्ये आज घडलेली आहे। आपण बघतो एकाच कुटुंबावरल्या 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। काय सांगाल, सध्या तिथली परिस्थिती काय, सध्या वातावरण काय आहे? नक्कीच मधुरा, जो आहे मृत्यूच जो आहे तो या कदम कुटुंबांचा पाठलाग करत होता असं म्हणावं लागेल। कारण संगमेश्वरला पहिल्यांदा कदम कुटुंबांचा अपघात झाला, त्याच्यामध्ये आपली मुलगीच जो आहे तो प्राण गेला। तिचा पोस्टमॉर्टम करून तिचा मृतदेह ज्यावेळी खेडकडे घरी नेत असताना याच कदम कुटुंबावर पानवल गावामध्ये त्यांच्या गाडीला जो आहे भीषण अपघात झाला। जेसीबी त्यांच्या गाडीवर कोसळल्याने त्या ठिकाणी त्या गाडीमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला। त्याच्यामध्ये प्रवीण कदम जे धनश्रीचे वडील आणि प्रियांका कदम जी धनश्रीची आई होती, या कदम कुटुंबियांचा मृत्यू झालेला आहे। कदम कुटुंबियावर आता दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळला आहे। कारण प्रवीण कदमच्या घरी जे आहे ते म्हातारी आई वडील जे अंथरुणाला खेळलेले आहेत। त्याचबरोबर धनश्रीचा एक छोटा भाऊ जो त्याने आत्ताच 10वीची परीक्षा दिली आहे, तो या घरामध्ये आहे। आणि खेडवर दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळला आहे। कारण प्रवीण कदम हा मनसेचा कार्यकर्ता होता। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर अपघात व्हायचे त्या अपघाताच्या ठिकाणी प्रवीण कदम हा रेस्क्यू ऑपरेशन मध्ये जो आहे तो हराजीनं सहभागी व्हायचा। ते एक मनसेची टीम जी आहे ती कायम या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी व्हायची, त्याच्यामधला हा प्रवीण कदम कार्यकर्ता होता। आणि याच प्रवीण कदमवर आज मुंबई गोवा महामार्गावर जो आहे तो काळाने घाला घातलेला आहे। नक्कीच काळानं घाला घातलाय कदम कुटुंबियांवरती। धन्यवाद प्रणव ह्या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।